महापालिका निवडणुका ही शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांची लिटमस टेस्ट असणार आहे। पक्षांतर्गत मोठे फेरबदल केले जाणार असल्याची सूत्रांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे। काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिपद दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाच्या पदांवर कोणाची नेमणूक होते याकडे देखील लक्ष असेल। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सूरज, भाकरी फिरवण्याची शिंदेंच्या शिवसेनेला गरज का वाटतेय आणि कोणाकोणाची वर्णी लागू शकते, काय बदल होऊ शकतात, काय अंदाज? प्रज्ञा, नक्कीच पक्षांतर्गत पक्षाला राज्यभरात पोहोचवण्यासाठी किंवा पक्ष संघटन वाढवण्यासाठी नेमकी ही गरज आहे आणि यासाठीच या निवडणुकांनंतर शिवसेनेत मोठे फेरबदल होणार आहेत। याआधी शिवसेनेची एक अंतर्गत निवडणूक देखील होतील आणि या निवडणुकीमध्ये त्या जिल्ह्यांचे पदाधिकारी हे नेमले जातीलच। त्याचबरोबर ती काही जणांवर विभागीय जबाबदारी ही देखील दिली जाणार आहे आणि त्यामुळेच राज्यातील होणाऱ्या या पालिका निवडणुका या खूप महत्त्वाच्या आहेत। यामध्ये त्या मंत्र्यांची कामगिरी कशी राहणार आहे, तिथल्या पदाधिकाऱ्यांची कामगिरी कशी राहणार आहे आणि त्यानंतर शिवसेनेत अंतर्गत होणाऱ्या निवडणुकीमध्ये हे संपूर्णतः फेरबदल होतील। त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे हे आता शिवसेनेत भाकरी फिरवणार असल्याची जोरदार चर्चा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काही मंत्र्यांच्या जागी नवे चेहरे देऊन त्या ज्येष्ठ नेत्यांवरती पक्षाची जबाबदारी ही देखील दिली जाणार आहे। त्यामुळे यंदाची होणारी ही आत्ताची पालिका निवडणूक ही यासाठी लिटमस टेस्ट राहणार आहे। त्यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या, नगर परिषदेच्या, नगराध्यक्षाच्या आणि नगरपालिकेच्या या निवडणुकीचा एकूण निकाल पाहिल्यानंतर शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणुका होतील। त्यामध्ये मुख्य नेते एकनाथ शिंदेंची निवड तर झालेलीच आहे, मात्र इतर पदाधिकाऱ्यांची नेमणूक होईल आणि त्यानंतर या नेत्यांवरती विशेष जबाबदारी ही दिली जाणार आहे। त्यामुळे एकूणच जर आपण पाहिलं तर पक्ष संघटनेसाठी एकनाथ शिंदे हे भाकरी फिरवणार असल्याचं कळतंय। जसं सूरज तू सांगतोयस की ही लिटमस टेस्ट आहे राज्याच्या मंत्र्यांसाठी महानगरपालिकेच्या निवडणुका, ही भाकरी फिरवण्यासाठी साधारणपणे काय निकष वापरले जातील आणि जर काही बदल झाले तर त्याचा विद्यमान सरकारवर कसा परिणाम होईल? एकूणच जर आपण पाहिलं तर प्रज्ञा, आतापर्यंतच्या त्या विभागातल्या मंत्र्यांची कामगिरी कशी आहे, त्यांच्यावर दिलेल्या जिल्ह्यातल्या जबाबदाऱ्या नेमक्या त्यांनी कशा पार पडलेल्या आहेत, तिथील येणारा जो निकाल आहे त्या ठिकाणी पक्षाचं संख्याबळ किती होतं, किती झालं आणि किती शिवसेनेची ताकद वाढलेली आहे, याचबरोबर ती एखाद्याकडे संघटन कौशल्य देखील असतं, त्याच्यावर जर ती जबाबदारी दिली तर आणखी पक्षासाठी फायदेशीर ठरू शकते। त्यामुळे हे फेरबदल केले जाणार आहेत, ना की कुठलं नाराजी नाट्य यामध्ये असणार आहे। त्यामुळे हे फेरबदल करताना काही निकष हे त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यासमोर आहेत आणि त्या अनुषंगाने हे बदल केले जाणार आहेत आणि नक्कीच या एकूणच गोष्टीचा पक्षाला किती फायदा होतो हे पाहणं हे यंदाच्या निवडणुकीत आपल्याला कळेल। मात्र दुसरीकडे हे बदल करणं राष्ट्रीय पातळीवरती देखील गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने देखील पावलं उचलली जात आहेत। राज्याचं झालं तर त्याच्यानंतर राष्ट्रीय पातळीवर देखील हे फेरबदल केले जाणार असल्याची माहिती मिळते। निश्चित सूरज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर ठाकरे बंधूंची युती कधी जाहीर होणार असा प्रश्न शिवसैनिक आणि मनसैनिकांना पडलाय।